नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की प्राजक्ता आणि ऋषी हे कॉलेजमध्ये बोलत असतात. ऋषी म्हणत असतो, प्राजक्ता बघ ना, मॉम कशी वागते ग, कमळीपासून मला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आता लवकरात लवकर तिला माझं लग्न लावून द्यायचं. इतकी इन्सिक्युअर फील करते ती. आता काय करावं ना, मला खरंच कळत नाहीये. प्राजक्ता म्हणते, हो ना मॉम, हल्ली खूपच विचित्र वागायला लागली. हे सगळं आता अनिका ऐकते. अनिका घरी जाऊन कामिनीला सांगते की आजी बघ ना, कमळीला मी माझ्या मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला, पण आता नयनतारा आंटी ऋषीचं लग्न लवकरात लवकर लावून देणार आहे. मी काय करू आणि कसं माझ्या ऋषीला परत मिळवू मला कळत नाहीये. मला काहीही करून ऋषी सोबतच लग्न करायचंय आणि ऋषी फक्त माझा झाला पाहिजे. कामिनी म्हणते, हो ग बाळा, पण जरा डोकं शांत ठेव. ती नयनतारा सहजासहजी ऐकणारातली नाहीये आणि तुला तर ती हुबई करणार नाही. त्याच्यामुळे आपण नयनताराच्या दुखऱ्या नसेवरती हात ठेवायला हवा. आणि का म्हणते, आजी दुखरं नस काय बोलते हे, मला कळेल असं लँग्वेजमध्ये बोल ना. आता कामिनी म्हणते, हो ग, थांब जरा सांगते तुला. अगं म्हणजे असं कुठला तरी पॉईंट आपल्याकडे असायला हवा जेणेकरून आपण त्या नयनताराला ब्लॅकमेल करू शकतो आणि ती तुझ्या आणि ऋषीच्या लग्नाला तयार होऊ शकते. आणि का म्हणते, पण असं काय असणार आहे आपल्याकडे, मला तर आता काय सुचत नाहीये. कामिनी म्हणते, जरा शांतपणे विचार कर. तुझ्याकडे प्राजक्ता, ऋषी किंवा नयनताराविषयी काही असं आहे का, किंवा घरातल्या त्यांच्या कुठल्याही माणसापैकी असं काहीतरी आहे का की जेणेकरून आपण तिला त्यावरून ब्लॅकमेल करू शकतो. प्राजक्ता अनिका म्हणते, मला काहीच आठवत नाहीये. माझ्याकडे असं काय असणार आहे. कामिनी म्हणते, जरा विचार कर शांतपणे. आता अनिका खूप विचार करते आणि तिला आठवतं की चरणने प्राजक्तासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो व्हिडिओ त्याने काढून ठेवलेला होता. ती लगेच चरणला फोन लावते आणि विचारते की तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे का. चरण म्हणतो, माझ्याकडे नाहीये. कमळी आणि ऋषी यांनी तो पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. तेवढ्यात अनिका म्हणते, अरे बॅकअपमध्ये वगैरे बघ ना, असेल ना, एकदा ट्राय करून बघ. चरण म्हणतो, ठीक आहे. आणि तो अनिकाला लगेच थोड्या वेळाने फोन करतो आणि म्हणतो, तू बोलली होतीस तसंच झालं. बरोबर माझ्या बॅकअपमध्ये तो व्हिडिओ सेव्ह झालेला होता. मी आता तो रिस्टोर केला आणि तुला सेंड करतोय. अनिका म्हणते, ठीक आहे. आता अनिका हे सगळं काही कामिनीला सांगते. कामिनी म्हणते, झालं आपलं काम, तू चल आपण जाऊया अनिका हिच्याकडे, नयनताराकडे. आता अनिका म्हणते, आता. कामिनी म्हणते, हो लगेच जायला हवं. चल. रागिनी, कामिनी आणि अनिका हे नयनताराकडे येतात. नयनतारा त्यांना बघून म्हणते, इथे कशाला आलात तुम्ही, काय काम आहे तुमचं, आणि या अनिकाला कशाला घेऊन आलात. तेवढ्यात आता कामिनी म्हणते, अगं थांब जरा, आम्हाला आतमध्ये तर येऊ दे, तुझ्याच भल्यासाठी आलोय आम्ही इथे. नयनतारा म्हणते, डोकं फिरलंय का तुमचं, आणि या मुलीचा चेहरा सुद्धा मला बघायचा नाहीये. कामिनी म्हणते, अगं जरा शांत हो, आम्हाला आतमध्ये तर येऊ दे आधी. नयनतारा म्हणते, ठीक आहे या आतमध्ये, आणि काय करायचंय ना तुम्हाला, काय बोलायचं तर पटकन बोलून जा. कामिनी म्हणते, अगं एवढी घाई करून चालत नाही. मी काय म्हणते, नयनतारा हे बघ, आपली मुलं आता मोठी झालीत. माझी नात अनिका, तुझा मुलगा ऋषी, दोघंही मोठं झालेले. तू सुद्धा ऋषीच्या लग्नाचा विचार करतेस ना, तर मला असं वाटतं की ऋषी आणि अनिका यांची जोडी छान शोभून दिसेल. माझी अनिका तुझ्या स्टेटसला शोभणारी सून म्हणून तुला छान मिरवता येईल. आता तेवढ्यात नयनतारा म्हणते, काय तुम्ही मस्करी करताय का माझी, आणि तुमची हिंमत कशी झाली अनिकाविषयी माझ्या ऋषीचं स्थळ घेऊन यायला. कामिनी म्हणते, हे बघ, असं संतापून चालत नाही ग, तुझ्या भल्यासाठी चाललोय आम्ही, नाहीतर बघा मला वाकड्या मार्गाने सुद्धा जाता येणार आहे. नयनतारा म्हणते, तुम्ही मला धमकी देताय. कामिनी म्हणते, अगं नाही नाही, तुला कशाला धमकी देऊ, तू माझ्या मुलीची होणारी सासू असणार आहे, त्याच्यामुळे तुला धमकी देऊन मला चालणारच नाहीये ग बाई. पण तरी सुद्धा मी तुला सांगते, जर तू ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाच्या मध्ये येणार असेल तर मग मला तसं काहीतरी करावं लागेल. नयनतारा म्हणते, काय जे बोलायचंय ना ते सरळ सरळ बोला, मी कोणाच्याही धमक्यांना घाबरणारी नाहीये. कामिनी म्हणते, ठीक आहे, तर मग ते काय ना, आमच्या अनिकाचा एक मित्र आहे आणि त्याने तुझ्या प्राजक्तासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे असं ऐकून मी, आणि तो व्हिडिओ आहे बरं का माझ्याकडे, तो लीक करू शकते मी, फॉरवर्ड करू शकते सगळ्यांना, आपल्या बिझनेस सर्कलमध्ये सुद्धा तो मी फॉरवर्ड करू शकते. त्यामुळे तू एकदा विचार कर की ऋषी आणि अनिका यांचं लग्न व्हायला हवं की नाही. आता नयनतारा चांगलीच घाबरलेली असते आणि एवढी मोठी गोष्ट अनिकाला माहिती आहे, यांच्या मित्रांनीच केलेली आहे, त्याच्यामुळे ती अजूनच आता अनिकावरती संतापलेली असते. पण ती आता तिचा राग सगळा गिळून बसते, कारण तिचा प्रश्न असतो तिच्या प्राजक्ताच्या इज्जतीचा आणि तिच्या स्टेटसचा सुद्धा. त्याच्यामुळे ती आता कामिनीला काहीच बोलत नाही आणि म्हणते, तुम्ही अशा थराला जाल ना असं मला वाटलं नव्हतं. कामिनी म्हणते, काय ना नयनतारा, आपण बिझनेसमध्ये आहोत ग, आणि याची छोटी मोठी आपल्याला पॉलिटिक्स खेळावी लागतात, त्याच्यामुळे आपल्या गोष्टी पुढे जात नाही ना, तुला सुद्धा ठाऊकच आहे, तू सुद्धा असं काही केलंच असेल कोणासोबत तरी. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, अनिका आणि ऋषी यांचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. आता नयनतारा ही म्हणते की ह्या विषयावरती मी तुमच्याशी नंतर बोलते, मला थोडा वेळ हवाय. कामिनी, रागिनी या आता जात असतात. कामिनी जाता जाता म्हणते की नयनतारा, माझ्याकडे जास्त वेळ नाही आपण, आणि हो, जेव्हा आम्ही परत येऊ ना तेव्हा ऋषी आणि अनिका यांचं लग्न जुळवूनच जाऊ आणि त्यांच्या लग्नाची बोलणी करूनच जाऊ, ह्याच विचाराने मी परत येणार आहे. असं बोलून ती निघून जाते आणि नयनताराला त्यांनी चांगलंच टेन्शन दिलेलं असतं. तर मित्रांनो, नयनतारा आता ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाला तयार होईल का, अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.